11 मे रात्री 11 वाजताची ही घटना आहे। एक मुलगी 11 वाजता शिफ्ट ड्युटी करून निघाली असते आणि बस स्टँडवरती ती जात असते। त्या बसमध्ये 2 लोकांनी तिच्यावरती अत्याचार केलेला आहे। तर ही पूर्ण घटना तुम्ही नक्की जाणून घ्या। नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते। समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते। पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते, कारण रडायचं नसते, लढायचं असते। जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। आजची सत्य घटना जी आहे ती दिल्लीची आहे। दिल्लीमध्ये एक 30 वर्षाची मुलगी जी प्रीतमपुरा या ठिकाणी राहणारी असते आणि ती एका कारखान्यामध्ये नोकरी करत असते। तिची नोकरी ही शिफ्ट असते। तिची 10:30 वाजता रात्री ती सुटली आणि पायी पायी ती आपल्या बस स्टॉपकडे चालली होती। तिथे रात्रीची वेळ असल्यामुळे जास्त कोणी नव्हतंच आणि एक बस तिला उभी दिसली। त्या बसमध्ये एक कंडक्टर असतो, तर ती त्याला विचारते की किती वाजले, तर तो तिला वरून खाली पूर्ण पाहतो, खालून वरपर्यंत तिला बघतो आणि समोर जो ड्रायव्हर सीटवरती जो उमेश बसला असतो त्याच्याकडे बघून काही इशारा करतो आणि त्याने होकारार्थ इशारा दिला आणि तो त्या मुलीला उत्तर देण्याऐवजी तिचा हात पकडतो आणि तिला जोरात आपल्या गाडीमध्ये ओढून घेतो। ती स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करते, ती आरडाओरडा पण करते, पण आजूबाजूला तर कोणीच नसते, त्यामुळे तिच्या मदतीला कोणी येत नाही आणि तिला तो जो हेल्पर असतो तो तिला आतमध्ये घेऊन घेतो। त्याचं नाव असतं रामेंद्र। रामेंद्रने तिला आतमध्ये घेतलेलं आणि तिला जबरदस्तीने कॅबिन जवळ नेऊन ढकललं। ती प्रायव्हेट बस असते आणि ती प्रवाशांना बिहारवरून घेऊन आलेली असते। ती बस टूरसाठी बिहारला गेली होती आणि आजच म्हणजे 11 मेलाच ती तिथे येऊन थांबली होती आणि त्या बसला आणखी दुसरे प्रवासी हवे होते आणि म्हणून ती थांबलेली होती। पण ह्यामध्ये ती एकटी मुलगी त्यांना दिसते आणि त्यांची जी नियत असते ती खराब होऊन जाते। त्या मुलीला ते ओढून घेतात आणि तिच्यावरती खूप अत्याचार करतात। त्या बसला ते लोक सुरू करतात आणि इकडे तिकडे फिरवत असतात। त्या मुलीवरती तो रामेंद्र जो असतो तो अत्याचार करतो। तिने विरोध केला तर तिला मारहाण करतो, तिला लाथाबुक्क्यांनी तो तिला मारतो, पायांनी, आणि खूप तिला त्रास देतो, मारतो। एवढं केल्यावरती तिला असं वाटतं की आता हा आपल्याला सोडून देईल, पण तो सोडत नाही। ती खूप ओरडत असते, पण ती जी बस असते ती प्रायव्हेट बस असते। तिथे काचा असतात, त्या काचांवरती काळ्या रंगाची फिल्म लावलेली असते, त्याच्यामध्ये पडदे लावलेले असतात आणि ती घट्ट तिचं दार बंद केले असल्यामुळे तिचा आवाज जो असतो तो बाहेरपर्यंत जाऊच शकत नाही। बाहेर रस्त्याने बसेस, रहदारी सुरू असते, पण तिचा आवाज कुणापर्यंत पोहोचूच शकत नाही, कारण ती बस जी असते ती पूर्ण पॅक असते। आणि म्हणून तो जो रामेंद्र असतो तिच्यावरती अत्याचार करतो आणि त्याचं जेव्हा होते तेव्हा तो उमेश असतो, तर त्याला बोलावतो, तो येतो आणि तो पण तिच्यावरती अत्याचार करतो। असं हे आळीपाळीने 2 तास गाडीने फिरत असतात आणि एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर पहिला, असं त्यांचं सुरूच असते। त्या मुलीला असं वाटतं की आता तरी हा मला सोडून देईल, पण ते लोक काही सोडत नाही आणि नंतर तिला जेव्हा त्यांचं समाधान होऊन जाते तेव्हा ते दोघंही तिला लांब अशा ठिकाणी नेऊन गाडीतनं फेकून देतात आणि तिचा जो मोबाईल असतो तो सुद्धा तिथेच फेकून देतो। ती अशक्त झाली असती, तिच्या शरीरावरती खूप जखमा झालेल्या असतात, तिच्यामध्ये त्राण राहत नाही, ती उठू सुद्धा शकत नाही, पण ती मुलगी हिम्मत दाखवते आणि ती आपला मोबाईल इकडे तिकडे शोधत असते।
तिला असं वाटतं की आपला मोबाईल त्याने इथेच फेकलेला आहे. ती सगळीकडे शोधाशोध करते. तेव्हा तिला तिचा मोबाईल दिसतो. ती मोबाईल घेते आणि पोलिसांना फोन करते. पोलीस घटनास्थळी येऊन पोहोचतात आणि त्या मुलीला उचलतात आणि हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करतात. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये तिला शिफ्ट करतात. तिथे पाहिल्यावरती डॉक्टरने तिला म्हटलं की तुम्ही तातडीने ॲडमिट होऊन जा, तुमची स्थिती खूप खराब आहे, तुम्हाला खूप जखमा झालेल्या आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला ॲडमिट होणं खूप गरजेचं आहे. पण ती म्हणाली की साहेब, मी ॲडमिट होऊ शकत नाही. मी जर ॲडमिट झाली तर माझ्या नवऱ्याला, मला 3 मुली आहेत, त्यांचा सांभाळ कोण करेल? माझ्या नवऱ्याला TB झालेली आहे आणि त्याचा सांभाळ मलाच करावा लागतो. माझ्या 3 छोट्या छोट्या मुली आहेत, त्यांना सोडून मी ॲडमिट नाही होऊ शकत. मला हे शक्य नाही, असं ती बोलली. पोलिसांनी तिला खूप समजावून सांगितलेलं की बघ, तुझी स्थिती काही चांगली नाही आहे, तर तू आधी स्वतःकडे लक्ष दे, नंतर तू पती आणि मुलांकडे लक्ष देशील. पण ती म्हणाली, साहेब, माझ्या घरी दुसरं कोणीच नाही आहे. जेव्हा तिने नाही म्हटलं तेव्हा पोलीस आणि काही स्टाफ तिच्या घरी तिच्यासोबत तिच्या मदतीला रात्रभर होते. ती स्टेटमेंट देते ती पोलिसांना आणि संयमाने ती सगळं सांगते. तिच्यासोबत काय झालं. ती ऑफिसमधून निघालेली असते आणि रात्रीच्या 10:30 वाजता एकटी ती जात असताना त्या केसरी बसवाल्याने तिला ओढलं. तिने विचारलं किती वाजले म्हणून, पण त्याने उत्तर न देता तिला ओढून घेतलं आणि तिच्यावरती अतिप्रसंग केला. 2 तास तिच्यासोबत ते अतिप्रसंग करत राहिले, अत्याचार करत राहिले आणि त्यानंतर तिला रस्त्याच्या कडेने फेकून दिलेलं. 14 वर्षापूर्वी निर्भया केस पण दिल्लीलाच झालेली. निर्भयासोबत पण असंच झालं होतं. तिचा मित्र आणि ती रात्री मूव्ही बघून त्या बसमध्ये बसलेले आणि त्या बसमध्ये आणखी 3-4 लोक जे होते, क्लीनर आणि ड्रायव्हर आणि जे काही हेल्पर वगैरे होते, ते सगळे लोक, 3-4 लोक तिथे होते. आणि त्या लोकांनी एकटी निर्भया आणि तिचा बॉयफ्रेंड बघून बॉयफ्रेंडलाही खूप मारलं आणि त्या निर्भयाला अत्याचार करून तिलाही खूप यातना दिल्या. आणि त्यानंतर ती जेव्हा तिला फेकून दिलं तेव्हा हॉस्पिटलमध्ये तिला नेलं आणि 13 दिवसांनी ती मरण पावलेली. त्या तिच्या गुन्हेगारांना मृत्यूदंडाची शिक्षा झालेली आणि असं वाटलं की ह्यानंतर असं कधीच होणार नाही. मृत्यूदंडाची शिक्षा झाली तर लोक घाबरतील आणि असं काही करणार नाही. म्हणजे गुन्हा करण्याआधी लोकांना कळेल की आपलासुद्धा ह्याच्यामध्ये जीव जाऊ शकतो. हे माहीत असताना सुद्धा, इतकी कडक शिक्षा झाली असताना सुद्धा 14 वर्षानंतर दिल्लीमध्ये परत तीच स्थिती आणि तीच केस एका मुलीसोबत झालेली आहे. लग्न झालेली 30 वर्षाची ती मुलगी, तिला 3 मुलं आणि तिचा नवरा आजारी. तिची मजबुरी जॉब करणं, कारण तिच्या नवऱ्याचा सांभाळ तिलाच करायचा होता. तिला 3 मुली होत्या, त्यांचा सांभाळ तिलाच करायचा होता. म्हणून ती शिफ्ट ड्युटीसुद्धा करायला तयार होऊन जाते, कारण त्याच्यामध्ये थोडे जास्त पैसे असतात. पण तिच्यासोबत असं काही होईल 14 वर्षाने परत ती निर्भयाच्या स्थितीमध्ये येईल असं तिला वाटलं नव्हतं. आणि कुणालाच असं वाटलं नव्हतं की 14 वर्षानंतर परत दिल्लीमध्ये निर्भयासारखी केस होऊ शकते. पण दुर्दैव, कधी मुलींवरचा जो अत्याचार आहे तो थांबणार आहे नाही माहिती. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते? हे असंच सुरू राहील का? ह्यासाठी लोकांनी प्रयत्न करायला पाहिजे, प्रत्येकाने सजग राहायला पाहिजे आणि प्रत्येक मुलांची मानसिकताही बदलायला पाहिजे. त्याचे संस्कार घरातून द्यायला पाहिजे आणि चांगलं शिक्षण देऊन त्यांना चांगलं मार्गदर्शन करायला पाहिजे. आजची जी पिढी आहे तिला चांगल्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे असं मला वाटते.
ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हा लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.